ललिता, बिंदू, काजल, उठा उठा उठा, लवकर लवकर उठा, उठा लवकर लवकर. काय आलं घरात? आता काय आलं घरात? काय दिसलं तुम्हाला? अहो काही नाही आलं घरामध्ये. आज घरामध्ये काय आहे माहित नाही का तुम्हाला? झोपल्याच आहे. हा, झोपल्याच आहे. उठा लवकर लवकर, जा आपापल्या कमऱ्याची साफसफाई करा पहिले. आणि अंग पाय धुनी इकडे या. हा, हरतालिका आहे ना आज, जावं लागते ना पूजा करायला. पूजा करायला लागते ना आज. हो आता बाई आहे ना, हरतालिका आहे आज. तर काय आतापासूनच जावं लागते काय? जाऊ ना आरामानं, नाश्ता पाणी करून. अहो मा इले सांगू बिंदू, सांगितलं नाश्ता पाणी करून जाऊ म्हणते. अडप भेंडीले सांगितले. उपास आहे ना आज, उपासात ठेवा लागते ना. उद्यापर्यंत उपाशी राहावं लागते ना आज आता. अमाय हो गड्या, आज तर उपासात ठेवा लागते. आता बाई मग काही नाश्त्यामध्ये बनवा नाही लागन? नाश्त्यामध्ये म्हणतो फराळाले काही करा नाही लागन काय? हा, आपण तो ते साबुदाणा बिंगरून नाही टाकला गड्या. आता काय करावं गड्या आता फराळाले? हा, त्या फराळाची सोडव माय, पहिले ते विचार करू बाद मध्ये पूजा गिजा केल्यावर काय करू काय नाही. पहिले आता तुम्ही असं करा, तिघे जणी आपल्या आपल्या खोलीची चांगली साफसफाई करा. हा, आणि मग पुऱ्या घराची साफसफाई करा, मंदिराची साफसफाई करा, अंग धुवा आणि व्हा पूजेला तयार. ते काय आणा लागते, ते दारा दुरा काय आणा लागते, फुलं फालं ते सगळं हा जमा करा. आता बाई मा कमरा तर साफच आहे. हो तरी झाडू मारी इकून तिकून झटक झटक कर थोडासा. हो सापच आहे वाली. घ्या जा व्हा पटापटा. आणि अजून नदीवर जाऊन वाळू बी आणा लागन आपल्याला, रेती आणा लागन आपल्याला घरी. आई घरीच पूजा करू का? हो घरीच पूजा करू, नाही तर कुठं करायला लागते पूजा? हा, तिथंच केली तर नदीवर जाऊन तिथंच मस्त फुलं हे सगळं भेटून जाते. आणि तिथंच ते वाळू बी भेटून जाते. आणि तिथंच करून घ्या पूजा अशी म्हणतो मी. नाही घरीच करू चांगली पूजा, मान्य घरीच करू मस्त. तिथून घेऊन येऊ मस्त घमिलभर रेती, मस्त व्हायच्या पाण्यातली साफसुथरी, आणि बस घरीच करू. आता बाई पार्वतीनं पूजा जंगलातच केली होती, तर आपणही मस्त नदीवरच करावं, मस्त लागन. हो केली होती पार्वतीनं, केली होती लपून केली होती, बापाच्या लपून केली होती पार्वतीनं नदीमध्ये, त्या वनामध्ये पूजा जंगलामध्ये. आपण कोणाच्या बापाच्या लपून करून राहिलो का पूजा? आपली हालू जागरीची पूजा आहे. वनातले ते सीताफळाचे एक दार पानं, रामफळाचे पानं, जांभीचे पानं, फुलं असं तसं घेऊन या. पांढरे फुलं, पिवळे फुलं घेऊन या आणि बस घरीच पूजा करून घेऊ. घरीच करून घेऊ पूजा. काय नदीवर जाऊन पूजा करू? मी नदीवर जातो, मी त्या तिले घेऊन, मंजुळाला घेऊन, आणि मी नदीवरून रेती घेऊन येतो घमिलभर आपली शिवपिंड बनवासाठी. आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या आपल्या खोलीची साफसफाई करा, किचनची साफसफाई करा, आणि मंदिराची साफसफाई करा, नांग पाय धुवून तयार राहा. ठीक आहे मग आता बाई तुमच्या मताने. आणि बिंदू तुझी तब्येत कशी आहे आता? सुद्धा लागते? हो आता बाई आज चांगलं लागून राहिलं, दवाई घेतली तर. चला मग लागा आपल्या आपल्या कामी. मी जातो त्या मंजुळाला घेऊन रेती आणाले. बापा बापा बिंदू ताई, आपल्यापेक्षा जास्त तर आपल्या सासूला उत्साह आहे. हॅलो, हा बोल आई. आज कसा काय सकाळीच फोन केला? हो कैलास, मी म्हणत होती, म्हटलं कावेरीनं हरतालिका आहे आज, हरतालिका तीज, तर कावेरीनं उपास गिपास ठेवला आणि पूजा गिजा करायला लागते म्हणा. समजते तिला? येते काय पूजा? विचार बरं तिले. हो हो केला काय उपास? हा कर म्हणा, आणि पूजा गिजा कर म्हणा मस्त. विचारतो मी आई, विचारतो मी. हा विचार बरं. कावेरी काय झालं? काय विचारायचं आहे मला? आई म्हणते का, आई विचारते आज हरतालिका तीज आहे, तुला माहित आहे? आणि उपास ठेवा लागते म्हणते. ठेवला तू ना उपास? आणि पूजा करायला लागते म्हणते. तुला येते का पूजा? केली? हो मला येते, पूजा पण येते मला करता, आणि उपास पण ठेवला आहे मी. असं? हो आई हो म्हणते कावेरी, येते म्हणते, पूजा येते म्हणते, उपास बी ठेवला म्हणते. बरं बरं ठीक आहे. मग आता तिथे वाळू तर नाही भेटणार शहरामध्ये, कोणती वाळू कुठून आणायला जाईन ते? तर म्हणा आपली पिंडच असन, शिवजीची पिंड, आणि मस्त पार्वतीची एक सखी अशी ठेवून मस्त पूजा कर म्हणा तिले. हो आई ठीक आहे, सांगतो मी तिले. सांग मग, मी त्याच्यासाठीच फोन केला. तू घरीच आहे का? तू नाश्ता पाणी झाला? आता आंघोळ करून तयार झालो आई. आता करून आता नाश्ता, मग जाईन ऑफिसले. बाबा कुठं आहे? बाबा आहे ना घरी, तयारी करून राहिले ते, आता नाश्ता करून जातील. बरं ठीक आहे आई मग. हो हो ठीक आहे. कावेरी आई म्हणे कैलास माहिती आहे मला, करत असते ना मी पूजा, माहिती आहे मला कशी कशी पूजा करायला लागते. तर मला माहिती आहे, मला काही नको सांगू. माहित आहे तर मग ठीक आहे बा, कर मग. आणो ते मला दे ना नाश्ता, मी जातो आणि टिफिन बनवून दे. मी चालला जातो ऑफिसले. हो ठीक आहे, देते मी. आणि पुढच्या महिन्यापासून मी पण जॉईन करते आता. आता तब्येत थोडी चांगली लागत आहे माझी, बरं लागत आहे मला. ठीक आहे मंजुळा. हो हो झालं काय तयारी? देतो नाश्ता आणून देतो तुम्हाला आता. एवढ्या सकाळी सकाळी कोणासंग बोलत होती तू फोनवर? कैलासले फोन केलती.
आज हरतालिका नाही काय तर म्हटली कावेरीनं पूजा गिजा करते का नाही करत ते, तिला येते का नाही येत, उपास ठेवते का नाही ठेवत, म्हणून तिला फोन टाळीला असले फोन केला होता. नसन करत तर कर म्हणाले लावलं मी ना, तर ते करतो मग अशी म्हणत होती, म्हणते करत असते वाटते ते. बरं आता तुम्हाला मी पटकन नाश्ता देतो, टिफिन देतो. आज मला लय काम आहे घरी, मला नदीवर बी जायचं आहे, पूजा बी करायची आहे, लय काम आहे, उपास बी आहे माया. कर ना तर बुवा, आता मी गेलो म्हणजे आता तू एकटीच आहे, आता करत राह दिवसभर, उपास करत राह, पूजा करत राह, काही करत राह. हो मंजुळा, ओय मंजुळा, अमय समोताबाई थांबा. हो समोताबाई, हा मी घरी येतो, थांबा. अरे पहिले मला नाश्ता दे मंजुळा, आणि टिफिन दे मा, मी चालला जातो नाश्ता करून. तुला 1 घंटापर्यंत गोष्टी नाही सरणार. थांबा ना जराशे, काय म्हणते तर ऐकू तर द्या. थांबा जराशे, बसा, देतो नाश्ता तुम्हाला. झाला का टाइम तुमचा? थांबा जराशे, ऐकू द्या काय म्हणते समोताबाई. तर मंजुळा, हो हो समोताबाई. हट लेकाचा बायकायचा सण वर राहते ना, आपल्याच माणसाच्या पोटाचं मारा होते. सण आहे सण आहे, इकडे धाव तिकडे धाव. भल्ला उत्साह येईल सणात वाराचा, आणि भल्ली गडबड सगळ्या गोष्टीची. आता जाऊ दे, आता हे काय आता गोष्टी करायला गेली, आता काही येत नाही घरात. अर्धा घंटा आता मीच घेतो नाश्ता, करतो, जातो बा. काय म्हणतो समोताबाई? मंजुळा, मी म्हणतो नदीवर चालतील काय म्हणतो, वाढू आणण्यासाठी घमीला भर वाढू घेऊन येऊ, चालतं काय? हो समोताबाई, वाढू तर लागनच. वाढूचं लय महत्व आहे हरतालिकाले. वाढूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करायला लागते. वाढू आणा लागन आपल्याला, हे ते बी आणा लागन ना आपल्याला 5-5 दुसऱ्या झाडाचे पानं, फुलं, फळं तर चला आपल्या घरचेच आहे. शेप, संत्र, मोसंबी न केळं, हे ते 5 वाण घेऊन घेऊ. पण आपल्याला हे झाडाचे इकून तिकून आणा लागन. हे माहित हे फुलाचेच घेऊन घेतो मी, काही फळाचे बी पानं घ्यावं लागते. हो ना, म्हणून तर म्हणतो तुला तिकूनच्या तिकून घबीलवर रेती बी घेऊन येऊ, आणि ते पानं बी घेऊन येऊ, जांबाचं सीताफळीचं घेऊन येऊ, आणि काही फुलाचे. नदीवर चालन काय वा? हो जाऊन राहिलो ना मी समोताबाईनं, मी जाऊन राहिलो. चाल तू बी, वाढू आणाले म्हणतो ना नदीवर, चाल, आणि ते पानं बी घेऊन येऊ. नाही मंजुळाबाई, मी वाढू आणाले नाही म्हणत, म्हणजे तिथंच नदीवरच पूजा करू म्हणतो. तिथंच वाढू काढू आणि तिथंच शिवलिंग बनवून तिथंच पूजा करू म्हणतो. अशी म्हणतो मी, घरी केल्यापेक्षा. पार्वतीनं जंगलातच पूजा केली होती. आता मा दर्शन ठेवला ह्यावेळेनं उपास, मी बी ठेवला, मा दर्शन बी ठेवला. तर मी म्हणतो का चांगला, जसा पार्वतीनं उपास केला होता, पूजा केली होती, तशीच मा दर्शूची पूजा करतो बा आता. मस्त जंगलातच तिथंच सगळं साहित्य घेऊन तिथंच पूजा करा. हा तिथंच करू. हा समोताबाई, तिथंच करू ना पूजा. अमाय मग दर्शूची माय पार्वती 1 दिवसभर रातभर तिथं जंगलातच राहिली होती ना, तपस्या करत, उपाशी तापाशी दिवा लावून. आणि आपण मग जंगल तिथंच राहू का मग नदीवरच? नाही, आपण येऊन जाऊ घरी, तिथं पूजा करून घेऊ. तेच वाढू घेऊन मग घरी येऊन जाऊ, घरी बी पूजा मांडू, आणि तो दिवा तिथं पेटवलेला दिवा घरी घेऊन येऊ, आणि बस मग घरी अखंड ज्योत चालू राहते रात दिवस. तिथं पूजा करशील ना मग ते वाढू, मी तुला घरी पूजा मांडशील का? तर मंजुळाबाई, एखाद्या पाठीवर मांडू ना पूजा आपण तिथं, मग तेच पाठी उचलली का चाललं घरी. हो पाठीवर कायले, मग आपला पाठ तर आहे, चौरंग पाठ तोच घेऊन चाला तिथं, चौरंग पाठावरच करून घेऊ मग पूजा. चौरंग पाठ उचला आणि चाललं घरी. हा समोताबाई, चालता का मग नदीवरच? अंग पाय धुवून मस्त नदीवर पूजा करायला, नदीवरच करून घेऊ पूजा. हो ना, चला ना नदीवरच पूजा करू ना. कुवाऱ्या पोरीला जास्त महत्व आहे या पूजेचं, म्हणजे पार्वती कुवारीच होती, आणि चांगल्या वर भेटासाठीच, म्हणजे शंकरजी म्हणूनच पती भेटला पाहिजे त्याच्यासाठीच पूजा केली होती. तर शंकरजी प्रसन्न झाले आणि पत्नी रूपात पार्वतीला स्वीकार केला. तर मग कुवारिका पोरीचं जास्त महत्व आहे या पूजेचं, चांगला नवरा भेटावा म्हणून. मग आता स्वागन बाया आपण बी करतो, नवऱ्याला अखंड आयुष्य लाभलं पाहिजे म्हणून. हो तुला तर सारच माहित आहे हो दर्शूची माय. मी करत असतो ना मंजुळाबाई, मी सारेच पूजा पाठ सरच करत असतो, तुम्हाला माहित आहे. चालता का मग? चला मग समोताबाई, कसं चालतं का मग? नदीवरच चालतं का? नदीवरच करू का पूजा? चला मग, चला नदीवरच करू पूजा. काय तर मग चला तिथंच करू पूजा. बिंदुताई, किती वेळच्या गेल्या होत्या बाई वाढू आणाले, घमीला भर वाढू आणाले गेल्या का? ट्रक भरच वाढू आणते आता. झालं वा? झाल्या का तयाऱ्या? हो आता बाई, आमची साफ सफाई तयारी सगळंच झालं. आणि तुम्ही वाढू बाहेर ठेवली काय? घरात अंदर काऊन नाही आणली? बाहेर काय ठेवली? बाहेर थोडी ना पूजा करू आपण, अंदरच करू ना. धुवून तर आणली असं ना तुम्ही नदीहून, मग डायरेक्ट अंदरच घेऊन येते ना. आणले नाही मी वाढू, गेलीच नाही वाढू आणाले. मग आता बाई तुम्ही बाहेर गेलते ना, वाढू आणतो म्हणे ना, सगळे पानपत्ते फुलं फलं आणतो म्हणे ना, मग काऊन नाही आणलं? भेटलंच नाही काय? तसं नाही भेटत नाही काय, काऊन नाही भेटणार? जे दर्शूची माय म्हणते, दर्शूने उपास केला म्हणते, आता नदीवरच चला म्हणते पूजा करायला. नदीवरच जाऊ, तिथंच वाळू काढून, तिथंच मस्त शिवलिंग बनवून, तिथंच फुलं गिलं हे ते जमा करू साहित्य, आणि तिथंच पूजा करू अशी म्हणून राहिली ती. आणि मग ते मंजुळाई म्हणते हो म्हणते समोताबाई तिथंच करू म्हणते. मी म्हणली मग चला, म्हटलं तिथंच करू पूजा. चला तर चला, घ्या. झालं ना, घात झालं ना तयार, चला तिथंच पूजा करू. मग ते चौरंग पाठ घे जाऊ ललिता, आपलं चौरंग पाठ, त्याच्यावरच आपण शिवलिंग बनवून घेऊ. हा चला.
मी म्हटलं होतं तर तुम्ही नाही म्हणे. आता बाई आता त्याईनं म्हणलं तर तयार बी झाले. आता एवढ्यानं म्हणलं त्याईनं तर चाला ना. आता संग मग मस्त मैत्रिणी मैत्रिणी मिळून अशी हे पूजानं मैत्रिणी मैत्रिणी मिळूनच मस्त लागते. एकटं घरामध्ये नाही मजा येत ह्या पूजाले. ते दसऱ्याची दिवाळीची ते पूजा करायला लागते घरामध्ये. ह्या पूजा का नाही हे श्रावण सोमवार झालं, हरतालिका झालं, गौर झालं, ह्या का नाही मैत्रिणी संग मिळूनच मजा येते. चला मस्त नदीवर मस्त गाणे हे ते मजा येईन मग. चला आणि ते धूपबत्ती अगरबत्ती अक्षित अजून काय म्हणते ते हळद कुंकू ते घेऊन घे जा. आणि दिवा वात तेल ते घेऊन घे जा. चला बरं. नैवेद्याचे घेऊन घ्या लागेल मग सांगत. हो नैवेद्य काय हो फळच देवा लागते का काय नैवेद्यासाठी? शिरा बनवली का? नाही आता बाई शिरा नाही बनवली. ते गुड खोबरं घ्यावं लागते ना. गुड खोबरं. हो ते गुड खोबरं घेऊन घ्या. चला एका थैलीत एक चौरंगपाट घेऊन घ्या आणि एका थैलीत हे सगळं साहित्य घेऊन घ्या. चला तिथंच करू पूजा नदीवर मस्त. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरतालिके हर अर्धांगी वससी जासी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडित गुप्त होसी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरतालिके रिघसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरतालिके ताप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु पोषणे शंभू भ्रतारा कारणे. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरतालिके लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करीसी लोकांसाठी पुन्हा वरीसी दुर्जटी मज रक्षावे संकटी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरतालिके